नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही बनवणार आहोत पालक आणि आमटीची किंवा गुलाबी पानाची भाजी. त्यासाठी सर्वात अगोदर आपण पालक बारीक कापून घ्यायचा आहे. त्यानंतर गुलाबी पानाची भाजी देखील आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे. त्यानंतर ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे. धुवून घेतल्यानंतर ते पाणी एक साईडला करून ती भाजी एक साईडला ठेवायची. परत एक साईडला बघून पातेलं गरम करायला ठेवायचे. त्यामध्ये थोडेसे पाणी, मीठ आणि तेल देखील टाकायचे आहे. थोडेसे तेल, हरभऱ्याची डाळ आणि चण्याची डाळ आपल्याला मिक्स भाजीमध्ये टाकायची आहे. ते धुवून घ्यायचे आहे. धुतल्यानंतर ते आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. मोठे असे टोमॅटो कापायचे आहेत, ते पाण्यामध्ये टाकायचे. त्यानंतर गुलाबी पानाची भाजी आणि पालकाची भाजी आपण टाकायची आहे. थोडेसे शेंगदाणे, हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि लसूण टाकायचे आहे, थोडेसे मीठ आणि एक साईडला आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपली भाजी शिजून तयार आहे. त्यामध्ये ज्वारीचे पीठ टाकायचे आहे, थोडीशी हळद आणि बारीक करून घेतलेला ठेचा, थोडेसे पाणी आणि बारीक करून घेतलेले शेंगदाण्याचे कूट. त्यानंतर आता भाजीला फोडणी देणार आहोत. त्यासाठी तेल गरम करायला ठेवायचे आहे. तेलात लसूण चांगला लालसर होईपर्यंत परतायचा आहे. त्यामध्ये जिरी, मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपला गरगट्टा तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. हा गरगटा आपण भाकरीसोबत, चपातीसोबत आणि भातासोबत सुद्धा खाऊ शकतो. धन्यवाद.